पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुन्नू परत एकदा लाव ना व्हिडिओ। एक मिनिट हा। जयरामच वाटतोय हा। मलाच बघून त्या चकला आणि रिक्षातनं पळाला। मम्मीला विचारायला पाहिजे। हाय यशवंत भाऊजी। हॅलो वहिनी, एक महत्वाची बातमी मिळाली। बोला। वहिनी, महिपतवरती ज्या दिवशी हल्ला झाला होता त्या दिवशी तो ज्याला भेटायला गेला होता ना, तो जयराम त्या कुमठ्याच्या आसपासच दिसल्याची खबर मिळाली। वहिनी, माझी माणसं त्याला हुडकायली। तुम्ही बी तुमच्या माणसांना जरा सावध करा। वय लगेच सांगते मी। लई वर्ष हुडकायलोय आपण त्याला। आता गावला पाहिजे तो भाऊजी। गावणार हो वहिनी, सोडा तुम्ही। तो गावणार बी आणि त्याला जी शिक्षा व्हायची ना ती होणार बी, आणि आपल्या महिपतला न्याय मिळणारच। पर असं होईल भाऊजी नक्की? अहो होणार ना वहिनी। अहो त्यासाठीच तर मी इतकी वर्ष प्रयत्न आणि प्रार्थना करायलोय ना। बघा वहिनी, या टायमाला माझ्या प्रयत्नांना यश मिळणारच। लिहून घ्या, शब्द आहे माझा। तुमचे खरंच खूप आभार झाले भाऊजी। वहिनी, आपल्या माणसानं कोणी थँक्यू म्हणतोय बाई। बर, ठेवतो मी आणि कामाला लागतो। ठीक आहे, मला एक अर्जंट काम आहे, निघायला लागते आम्हाला। चला। जेवणार नाही का? नाही अगं, एक लईच अर्जंट काम आहे, नंतर येतो की। आणि तेवढा यो व्हिडिओ सेंड करून ठेव मला। हा लगेच। हा। चला येतो। बाय मुन्नू। बाय बाय बाय। दिदे, सॉलिड दोस्ती आहे तुमची। बाजारात लोकांपुढे भांडत होता आणि इथं नजरेनच बोलत होता। अरे दाद्या, अरे दाद्या थांब की। ए दादा थांब ना। अरे काय? अरे ए दाद्या, दाद्या। दाद्या, अरे ए दाद्या, अरे अरे दाद्या, असं अचानक कुठलं अर्जंट काम आठवलं? आणि आम्ही केलं असतं की काम, तू वहिनी संग थांबला असतास। अरे दाद्या, नक्की काय झालंय? जो माणूस मला बघून रिक्षातनं पळालाय, आणि मला असं वाटतं ह्यो जयरामच आहे। जयराम? कोण जयराम?
अरे ते मी तुम्हाला सांगतो नंतर. नीट बघा, ही रिक्षा आणि त्या रिक्षाचा नंबर आहे. त्या रिक्षावाल्याला गाठा आणि जयरामला हुडकून काढा. मला मला बघून असं दूर थांबलात ना तुम्ही. म्हणजे आता या देवळात येण्यापासून सुद्धा बंदी घालणार माझ्यावर. हो नाही हो, तुम्ही प्लीज माझा प्रॉब्लेम समजून घ्या ना. कसं सांगू तुम्हाला? अर्चना, काय ग आज तू देवाला अवजाव करायलास? काय झालं ग? नाही काय नाही. मम्मी, ह्योच ना तो माणूस. वय योच आहे त्यो जयराम नागरे. तुझ्या पप्पांवर हल्ला झाला तेव्हा ते यालाच भेटायला गेलते. तेव्हापासून जो गायब आहे तो आत्ता फोटोत दिसतो. यशवंत काकांचा बी फोन आलता, कुठेतरी कुमट्यात बघितल्याची खबर आहे म्हणे. ह्यानंच तुझ्या पप्पांवर हल्ला केला असेल म्हणून तर इतकी वर्ष गायब आहे. गायब होता पण आता घावलाय. तुझ्या रिक्षानं पळाला ना, त्या रिक्षाचा नंबर मिळाला मला. तांबड्या पांढऱ्या त्याला छुडकालाय. मी फोन करून बघतो. अहो यो फोटो बघा. तुम्हाला ज्यानं मारलं तेव्हाच आहे. यो आठवत आहे का बघा? योच आहे का त्यो? नीट बघा. मम्मी, जयराम कुठे लपला ते सापडले. यो 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 तो त्योच यो. आओ पप्पा, पप्पा मी त्यो नाहीये. मी तुमचा मुलगा निशान, तुमचा निशी. पप्पा, ज्यांनी कोणी तुमच्यावर हल्ला केला ना त्याला मी शोधायला चाललोय. तुम्ही काय बी काळजी करू नका. का पप्पा? तुझा तू जयरामला हुडकून काढ, मी बघते यांच्याकडं. तुझा मम्मी, ज्यांनी कोणी पप्पांची ही हालत केलं ना त्याला मी पाताळातनं मी हुडकून काढेन. मग माझा जीव गेला तरी बेहत्तर. जा. तो निशांत आहे आपला. अरे बाबा, हा लवकरात लवकर गाडी पाठव. हा बघ, गाडी आली की निघा ना मी. तोपर्यंत तुझ्या माणसाला सावध राहायला सांग. एकाला बी आत सोडू नकोस. आणि एक काम कर, दरवाजाला बाहेर कुलूपच लाव. जातो.
हे काय काम तुमचं इथं? कोण दिसतंय तुम्हाला इथं? हे बघ, मी तुम्हा कोणालाच ओळखत नाही आणि माझं तुमच्याशी भांडण बी नाही. माझ्या पप्पांवर ज्यांनी हल्ला केलाय ना तो जयराम इथं आत आहे. मला फक्त तो ताब्यात पाहिजे. कोण जयराम? आम्ही कुठल्या जयरामला ओळखत नाही, दिसत नाही. घराला कुलूप आहे. बंद घराच्या आत कोण नाही कशावर ना? चल कुलूप उघडून दाखव. चल चल. मला असा हुकूम दिला मी काय तुझा नोकर नाही. चल. ए, प्रेमानं सांगालोय, प्रेमानं ऐकायचं, काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. हे ही गोष्ट जाऊन ना तुझ्या बापाला सांग, समजलं का? चल. निशिदादा असा अचानक का गेला? जेवायला थांबला असता तर तवागत मस्त गप्पा मारत जेवलो असतो की. नाही, बरोबर आहे तुझं, पण ते तुझ्यागत नाही ना. कामं असतात त्याला. आणि त्या निर्मला मॅडम तर त्याला कधी बी फोन करून बोलवतात. हाताखालच्या माणसांनी गुलामच समजतात त्या तर. पण दिदे, तो तुझ्यासाठी अनवाणी आला, तू त्याचे शूज हातात घेऊन गेलीस. कसलं रोमॅन्टिक. रोमॅन्टिक काय त्यात? उगा काय तर बोलू नको. अगं काय तर काय त्यात? तायडे, तूच सांग, रोमॅन्टिक आहे का नाही? नाही. हा, काय विचारलंस तू? जयराम, लय दिवस गायब राहिलास. तुला काय वाटलं मी कधीच तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही वय? पण मी खरंच काय केलं नाही. अरे मग खरंच काय केलं नाही तर पळून का गेलास? माझ्या पप्पांवर हल्ला का केलास तू? त्यांनी काय बिघडवलं होतं तुझं? मी खरंच हल्ला नाही केला. लय झालं तुझं, लय झालं लपंडाव तुझ्याकडं. तुझ्याकडे फक्त दोनच ऑप्शन आहेत. पहिला, सगळं स्वतःहून खरं खरं सांगून टाक. आणि दुसरा, तुला मी सगळं खरं खरं सांगायला भाग पाडणार. बोल बोल, कुठला ऑप्शन पाहिजे तुला? हा बोल. आई शपथ, खरं सांगायला मी काहीच केलं नाही. तुम्ही उगीच 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 काय होत? तू असा नाही उगीच. चल मला सोड ना. चल उगीच तुला सांगतो तर आहे. दाखवतो. उगाच का केलंस?
का केलंस? मी खरंच काय नाही केलं, खरंच काय नाही केलं. आठवलं का? हा आठवलं? मी जगातलं कुणाची बी शपथ घ्यायला तयार आहे. मी खरंच काय नाही केलं. तू नाही केलंस तर मग कोणी केलं? मला खरंच माहित नाही कुणी केलं ते. दादा अरे बाहेर काढ, त्याला मरेल तो. आणि तो मेला ना तर हल्ला का आणि कशासाठी झाला कधीच कळायचं नाही. अरे दादा, ए दादा, दादा बाहेर ये. सांगतो, बोल. त्या दिवशी पायपत साहेब मलाच भेटायला आलते. पळून नसतो गेलो तर त्यांनी मला बी मारून टाकलं असतं. त्यात माझी आणि महिपत साहेबांची भेट ठरलेली. तुम्ही आणि पोलिसांनी माझ्यावरती संशय घेतला असता म्हणून मी घाबरून गायब झालो. हे समजा खरं आहे. त्या महिपत साहेबांवरती हल्ला केला नाही तेव्हा शपथ खरं सांगतो. जर तू काहीच केलं नाहीस तर निदान माणुसकीच्या नात्यानं पप्पांचा जीव वाचवायचा प्रयत्न तरी करायचा ना. अरे ते सोड, निदान मम्मीला नाही तर पोलिसांनी फोन करून कळवायचं तरी होतं. कळवायचं होतं ना. सोड. तू जरी खरं बोलत असलास ना तरी पप्पांचा मारेकरी सापडेस तर तुझी सुटका नाही. जर तू खोटं बोलत असलास तर आयुष्यभर या रूम मध्ये चढायचं. आपले माणूस 24 तासाच्या पायतीवर ठेव. आणि जर ह्यांनी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला ना तर याचे दोन्ही पाय तोडून टाका. घेऊन जायला मी खरंच काही नाही केलं हो दादा. दादा अहो मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का देते तुम्ही मला? हो दादा ऐका ना. मला वाटतं ह्यो खरं बोलायला. याला खरंच काही माहित नाही. एक काम करा, तुमच्याचे क्राईम ब्रांचचे PS आहेत ना धरगे, त्यांना फोन लावा. तेच ही केस हँडल करायलेत. त्यांच्या ताब्यात दिलं ना तर बरोबर ह्याला वटणीवर आणतील. आणि यांनी पप्पांना जरी मारलं नसलं ना तरी त्यांना तशाच अवस्थेत सोडून जायची चूक यांनी केल्याच. मी घरी जातो. मम्मी माझी वाट बघत असेल. तुम्ही धरगेंना कॉल करा. होय. तो जयराम खोटं बोलत नसेल कशावरून. त्यानंच यांच्यावर हल्ला केला असेल. अगं मम्मी, तुझ्या हाताखाली एवढे वर्ष या धंद्यात काम करतोय. खऱ्या खोट्याची पारख खाली आम्हाला. तो खोटं बोलत नाही आणि आपण त्यासनी दिलं ना पोलिसांकडं. पोलिसांकडनं फॉलोअप मिळेल आपल्याला. पण त्याला अजून खडसावून विचारायला पाहिजे होतं. तू अजून प्रयत्न करायला पाहिजे होते निशान. अगं मम्मी, माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले की. तुझा माझ्यावर विश्वास नाही होय? माझा कुणावर बी विश्वास नाही. यो असा पाडागत नवरा माझा मी भुसभुशीत होताना पाहिलाय. कसा विश्वास राहील? आणि तुला बघितल्यावर काय होतं त्यांचं माहिती आहे ना तुला. तरी मी विश्वास ठेवू तुझ्यावर. या बाबतीत माझा स्वतःवर विश्वास नाही तर इतरांचं काय? मम्मी